शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर बालकृष्ण महादेव जमदग्नी. आज नेचर केअर फर्टिलायझर्स यांच्या वतीनं जो वेबिनार घेण्यात येत आहे ऊसाच्या उत्पादनाबद्दल. ऊसाचं विक्रमी उत्पादन हा माझ्या आवडीचा विषय आहे. मी माझे काही स्वतःचे प्रयोग त्यामध्ये केलेले आहे जेणेकरून आपल्याला विक्रमी उत्पादन घेता येईल. ऊसाचं विक्रमी उत्पादन म्हणजे काय करायचं, किती टन म्हणजे विक्रमी उत्पादन, आणि ते कसं अचीव्ह करायचं. प्रत्येकाचं काही स्वप्न असतं, ते स्वप्न कसं वास्तवात आणायचं, शेतकरी राजाचा शेतकरी बंधूंच्या शेतामध्ये जास्तीत जास्त चांगलं उत्पादन कसं घेता येईल याच्याबद्दल मी आज आपल्याला माहिती सांगणार आहे. आपण बघूया. आता विक्रमी उत्पादन म्हणजे काय. प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की आपल्या शेतामध्ये एकरी 100 टन घ्यावं उत्पादन, 100 टन किंवा त्याच्यापेक्षा जास्ती उत्पादन घ्यावं असं वाटत असतं. म्हणून खूप प्रयत्न करत असतात लोक की ज्यांना जे वाटेल ते सगळं घेत असतात. भरपूर खतं घालायची, चांगलं पाणी द्यायचं, जे सांगेल ते कोण तज्ञ सांगितल्याप्रमाणे करायचं. पण आपण पाहतो की एवढं सगळं करून सुद्धा भरपूर उत्पादन मिळत नाही. अनेक शेतकरी सध्या एकरी 80 टनापर्यंत पोहोचतात. पण खूप प्रयत्न करून सुद्धा सरीची रुंदी असो किंवा सेंद्रिय खतं असोत किंवा रासायनिक खतं असोत, फवारण्या असोत, नवीन नवीन जाती असोत, एवढं सगळं करून सुद्धा त्याचं उत्पादन वाढत नाही. 80 टनाच्या पर्यंत जास्त नाही उत्पन्न, काहीही केलं तर होत नाही, काय नाही. मग अशा वेळेला विक्रमी उत्पादन कसं घ्यायचं की त्यासाठी एक सूत्र आहे की पोषण द्रव्य जी विद्राव्य असतात ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये, जलविद्राव्य, पोषण द्रव्य, संजीवक, कीटकनाशक यांच्या एकत्रित जर फवारण्या केल्या तर उत्पादन वाढीतले सगळे अडचणी दूर होतात. आणि हे तंत्र म्हणजे ऊस संजीवनी. आता ऊस संजीवनी जे काय की त्यात संजीवकांचा वापर आहे म्हणून ऊस संजीवनी आहे. या तंत्राचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. नेक्स्ट प्लीज. आपण काय करणार आहोत बघूया की पहा आपल्या ह्याच्यामध्ये सरासरी उत्पादन किती असतं. महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सरासरी उत्पादन एकरी 32 ते 36 टन आहे. 28 ते 36 टनच म्हणा. मी दत्त कारखान्यामध्ये, शिरोळच्या दत्तसागर कारखान्यात सभासद आहे. आरंभापासून तिथं मार्गदर्शन पण करतो ऊसाचं. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातले मला उत्पादन माहित आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातलं सरासरी उत्पादन कसं आहे बघूया आपण की दत्त कारखान्यामध्ये सभासदांचं सरासरी उत्पादन 45 टन आहे. म्हणजे 32 टन किंवा 36 टन म्हणजे जास्ती आहे ते. त्यांच्याकडे एक ऊस विकास योजना आहे. त्याच्या अंतर्गत साधारणपणे सरासरी 56 टन ते सरासरी काढतात. त्यांचा एक झेप कार्यक्रम म्हणून आहे. 550 शेतकऱ्यांनी त्यात सहभागी झालेले. त्यामध्ये 100 पेक्षा जास्ती टन उत्पादन घेणारे एकरी खूप शेतकरी आहेत, 550 शेतकरी. आणि विक्रमी ऊस उत्पादन घेणारे बरेच शेतकरी आहेत. 125 टनापेक्षा जास्ती घेणारे बरेच शेतकरी आहेत. त्याच्यामध्ये अलीकडच एका प्रकाश जाधव नावाच्या ग्रहस्थानी 159 टन काढलेलं उत्पादन. उद्यान पंडित गणपतराव पाटील जे चेअरमन आहेत त्यांनी एकरी 143 टन 45 टन झालेलं आहे. आणि अलीकडची गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे की इस्लामपूरचे जे अशोक खोत आहेत त्यांनी 168 टन उत्पादन केलेलं आहे. हे थोडक्यात काय की 32 टन ते 168 टन म्हणजे किती जर 5-6 पटीने आपण उत्पादन वाढवू शकतो. ते 4 ते 6 टन वाढवणं शक्य आहे. हे कसं वाढवायचं हे बघायचं आपल्याला. आरंभी आपल्याला काय काय करायचं बघूया. पुढची स्लाइड घ्या. ऊसाचं उत्पादन म्हणजे कसं करायचं. ऊसाच्या उत्पादनाचे सूत्र आहे. ऊसाचं उत्पादन म्हणजे तोडणीच्या वेळी एकरी गाळप योग्य ऊसांची संख्या किती आहे ही महत्वाची आहे. आणि त्या प्रत्येक ऊसाचं वजन, आणि हे जेव्हा दोन्ही घटक जेव्हा उच्च पातळीवर असतात, उच्चतम पातळीवर ठेवल्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न मिळतं. एकरी तोडणीच्या वेळी जास्तीत जास्त संख्या असली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ऊसाचं वजन हे भरपूर असलं पाहिजे. आता हे भरपूर म्हणजे किती याचा आपण विचार करूया. तर काय बघतो आपण की प्रचलित पद्धतीमध्ये काय बघा. पुढची स्लाइड बघा म्हणजे तुम्हाला कळेल की प्रचलित पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन किती मिळू शकतं, उत्पादन किती येईल एका एकरामध्ये ह्याचा विचार करणं भाग आहे. आपण पूर्वीच्या पद्धतीने काय करतो, प्रचलित पद्धतीमध्ये सरीची रुंदी साधारणपणे 3.5 फूट असते, म्हणजे 1 मीटर असते. एका एकरामध्ये सरीची सलग लांबी जर आपण बघितली तर 4000 रनिंग मीटर असते. आणि समजा 2 डोळ्याचं एक टिपरू 1-1 फूट अंतरावरती आपण लावलं, असं बेणं जर लावलं तर एकरी 10,000 कांड्या बसतात, टिपरी बसतात, बेण्याची टिपरी बसतात.
म्हणजे ह्याचाच अर्थ काय की एका एकरामध्ये 10 × 2 20,000 डोळे आपण लावतो आणि ते डोळे रुजतात. सॅकॅरियम ऑपरेशन हा उसाचा एक प्रकार आहे. त्याच्यामध्ये किती प्रत्येकाला सरळपणे 7 फुटवे प्रत्येक डोळ्याला येत असतात. मग असं जर केलं तर 20,000 डोळ्यापासून प्रत्येकी 7 फुटव्याप्रमाणे एकरी निर्माण किती होतात ऊस 1,40,000 इतके ऊस आपण निर्माण करतो शेतावरती. शेतकरी करीत असतो पारंपरिक पद्धतीमध्ये. आणि समजा सगळीच परिस्थिती अनुकूल असेल तर प्रत्येक ऊसाचं वजन 2 किलो मिळू शकतं. मग प्रत्येक ऊसाचं वजन 2 किलो आहे. 1,40,000 ऊस आपण निर्माण केलेले आहेत आणि 1,40,000 × 2 म्हटल्यानंतर 240 टन इतका ऊस उत्पन्न यायला पाहिजे. म्हणजे त्याचं पोटेन्शियल, त्याची क्षमता आहे एका एकरामध्ये. पारंपरिक पद्धतीनं 2 डोळ्याची टिपणी लावली, प्रत्येक पासून 1-1, 2-2 किलो ऊस जर झाला तर आपल्याला 240 टन इतकं उत्पादन मिळायला लागतंय. पण प्रत्यक्षात काय मिळतं आपल्याला? प्रत्यक्षात आपल्याला एकरी सरासरी 40 टनच उत्पादन मिळतं. मग 200 टन गेलं कुठं ऊस? फक्त आपण 40 टन काढलं. 240 टन मध्ये 40 टन 200 टन काय झालं त्या? हा विचार करायचा. पुढे काय होतं बघूया आपण. पुढची स्लाइड बघूया म्हणजे कळेल आपल्याला. एक निसर्गाचा नियम आहे. काय नियम आहे की कितीही दाट लागण केली ऊसाची, वाढ भरणी चांगली केली, मोठी भरणी केली आणि तोपर्यंत एकरी 1 लाखापेक्षा जास्ती फुटवे जरी राहिले तरी सुद्धा तोडणीच्या वेळी गाळप योग्य ऊसांची संख्या एकरी 40,000 पर्यंत सुद्धा राहत नाही. 2 लाख निर्माण करतो, वाढ भरणी केलेली आहे, मोठी भरणी केलेली आहे, पण नंतर 1 लाखापेक्षा जास्ती फुटवे जरी असले तरी तोडणीच्या वेळी गाळप योग्य ऊसाची संख्या एकरी 40,000 टिकत नाही. हा एक निसर्गाचा नियम आहे. कितीही दाट करा तुम्ही 40,000च्या वर जात नाही. मग महत्वाचा घटक काय त्यातला की विक्रमी उत्पादनासाठी सगळ्यात आधी महत्वाचा घटक म्हणजे एकरी रोपांची संख्या. रोपांची संख्या किती असेल? 1 एकर म्हणजे किती आपल्याला माहिती आहे? 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट. 43,560 चौरस फूट. समजा प्रत्येक चौरस फुटाला एक सशक्त ऊस मिळाला तर आपलं उद्दिष्ट पूर्ण होतं. प्रत्येक ऊस 2 किलोचा असेल तर एकरी 87 टन उत्पादन मिळेल. 43 × 2 म्हणजे आपल्याला 87 टन उत्पादन. प्रत्येक ऊस समजा 2.25 किलोचा असेल तर एकरी 98 टन मिळते. म्हणजे प्रत्येक ऊस समजा 2.5 किलोचा असेल तर एकरी 109 टन उत्पादन मिळतं. प्रत्येक ऊस 2.25 किलोचा असेल तर त्या 43,560 चौरस फुटापर्यंत आपल्याला 120 टन मिळू शकते. आणि प्रत्येक ऊस 3 किलोचा असेल तर 142 टन. आणि 150 टन पाहिजे असेल उत्पादन आपल्याला तर प्रत्येक ऊस 3.5 किलोचा असेल. थोडक्यात काय की प्रति चौरस फुटाला 2.5 ते 3.5 किलो वजनात एक ऊस टिकून राहिला तर 109 ते 151 टन आपल्याला उत्पादन मिळू शकते. याचा अर्थ असा की आपल्याला 150 टन, 100 टन, 110 टन, 151 टन शक्य आहे. या तुमच्या कोष्टकावरून तुमच्या लक्षात येईल. पुढे बघा काय झालंय ते. का होत नाही असं याचा विचार करायला पाहिजे. एक समस्या आहे. आपण काय बघायचंय की प्रत्येक ऊस 2.5 ते 3.5 किलो आपण करू शकतो. आपण बघतो प्रदर्शनामध्ये मांडलेलं असतं ऊस 50-50 कांड्याचा, 60-60 कांड्याचा ऊस असतो. एकेकाचं 4-4 किलो वजन असतं. प्रत्येक ऊस 2.5 किलो, 3 किलो, 3.5 किलो तर शक्य आहे. 4 किलो नाही 5 किलो, 6 किलोचा ऊस होऊ शकतो. पण एकरी 40,000 वजनदार ऊस टिकवायचा अत्यंत अवघड आहे. मग त्यासाठी काय करायचंय बघा जरा पुढे काय झालंय ते की एकरी 40,000 ऊस टिकवायचा असेल काय मिळत नाही? कारण स्पर्धा असते, फुटव्यांची स्पर्धा असते. एका फुटव्यांची दुसऱ्या फुटव्याची स्पर्धा असते. उसाला पुष्कळ फुटवे होतात. मी सांगितलं मग कमीत कमी 7 फुटतात, काही वेळा 10 असतात, काही वेळेस 15 असतात. 20 फुटवे एका उसाला येऊ शकतात. एक फुटवा दुसऱ्या फुटव्याशी स्पर्धा करतो. स्पर्धा करतो अन्नद्रव्य, पाणी, सूर्यप्रकाश याच्यासाठी स्पर्धा असते. कीड रोगांना मिळणारी अनुकूलता जर जास्ती दाट जर ऊस असेल ना तर त्यात किडींचा आणि रोगांचा अनुकूलता असते. आणि त्यानंतर काय होतं खूप मोठ्या किडी यायला लागतात, त्यामुळे मरायला लागतात. भरणीनंतर तण येतं. आपण भरणीपर्यंत तण काढू शकतो, भरणीपर्यंत किडांचं नियंत्रण करू शकतो, भरणीपर्यंत रोगांचं नियंत्रण करू शकतो. पण भरणी केल्यानंतर आपल्याला भांगण करता येत नाही. काय आपल्याला किडीचे नियंत्रण आज जाता येत नाही. रोगाचं नियंत्रण दाट जंगलात आपल्याला कळत नाही का नाही. आणि आपल्याला व्यवस्थापनामध्ये सुद्धा अडचण येत असतात. अशी फुटव्यांची स्पर्धा असते. याच्या व्यतिरिक्त आणखी स्पर्धा असते. पानं जी असतात ना दाट लागणीमध्ये आपण 3.5 फुटाची सरी घेतली आहे. पानं एकमेकांशी स्पर्धा करतात. पानांची प्रकाशासाठी स्पर्धा असते. उसांच्या कांड्यांचे जे असतात ना वरचं कांड खालच्या कांड्याची स्पर्धा करतं. मुळांची जी असतात मुळं खूप दाट होतात. 3.5 फूट बारकी सरी आहे.
मुळांची परस्परांची स्पर्धा होते. फुटव्यांची, पानांची, खोडांची, मुळ्यांची हे सगळेजण एकमेकांशी स्पर्धा करतात. एवढंच नव्हे तर एका ऊस बेटाची दुसऱ्या ऊसाच्या बेटाची स्पर्धा होत असते. अशा प्रकारे स्पर्धा एकमेकांशी करत असतात आणि त्यामुळं हे होत नाही, आपल्याला उत्पादन मिळत नाही, फुटव्यांची संख्या मिळत नाही. आता थोडस बघा, ऊसाचा वयाचा आणि एकरी फुटव्यांच्या संख्येचा काय एकमेकांशी संबंध आहे का? ऊसाचं वय 60 दिवस असेल, 90 दिवस असेल, 120 दिवस असेल, 150 दिवस, 180 आणि 20 पर्यंत कसं होतं बघा. 2 जातीमध्ये आपण अभ्यास केलेला आहे. 60व्या दिवशी 265 असेल किंवा 86 असेल, सरासरी आपल्याला संख्या फुटव्यांची 65,340 मिळू शकते. नंतर ती वाढत जाते 90व्या दिवशी, म्हणजे लागणीनंतर 90व्या दिवशी आपल्याला 265 ह्या जातीमध्ये 73,430 आणि 86 त्या जातीमध्ये 1,05,919 हे मोजलेले आहेत आमच्या दत्त कारखान्यावरती. म्हणजे 89,710 एवढं होतं. पण 120व्या दिवशीपासून ती फुटव्यांची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागते आणि सरासरी 32,802 होत असते. तोडणीच्या वेळा 32,802 सरासरी. त्याच्यामध्ये सुद्धा 265 मध्ये फारच खाली येते, 28,000 पर्यंत असते, 28,625. पण 86,032 मध्ये त्यातल्या जर जास्त आहे 37,338. थोडक्यात काय की बाळ भरणीपर्यंत फुटव्यांची संख्या वाढत जाते. बाळ भरणी आपण 60 करतो. मोठ्या भरणीपासून फुटव्यांची संख्या झपाट्याने कमी व्हायला लागते आणि ऊस 10 महिन्याचा होतो तेव्हा साखर भरायला लागते. मोठे ऊस असतात ते बारक्या ऊसाकडे साखर जाऊ देत नाहीत आणि त्याची मर झपाट्याने लागते आणि शेवटपर्यंत फारच कमी ऊस राहतात. 30-32 ऊस शिकतात. आपण सगळी किती काय काय योजना केल्या राहत असतात. मग आणखीन काय होत असतं, थोडासा एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपण काय बघतो की आपल्याला ऊसाचं उत्पादन किती आलं एवढंच बघतो, पण साखर कुठं निर्माण होते? साखर ही पानामध्ये निर्माण होते. पानांचं आयुष्यमान जेवढं जास्ती चांगलं तेवढं उत्पादनाला स्कोप जास्ती, संधी चांगली मिळते. साधारणपणे प्रत्येक 11 ते 12 दिवसांनी ऊसाला एक नवं पान येत असतं. मित्रांनो लक्षात ठेवा, आपल्याला ऊसाचं शरीरक्रियाशास्त्र समजून घ्यायचं असेल तर पानांचं, मुळांचं, कांड्यांचा सगळी माहिती आपल्याकडे असायला पाहिजे. कारण प्रत्येक 11 ते 12 दिवसांनी ऊसाला एक नवीन पान येत असतं. सुरुवातीची पानं 30 ते 40 दिवस टिकतात, नंतर मरून जातात. नंतरची जी पानं असतात, पुढील 15 पानं जी असतात ती साधारण 60 ते 120 दिवस त्यांचं आयुष्य जास्ती असतं. आणि 20व्या पानापासून 20व्या कांडात जे पान असतं त्या पुढील पानापासून 6 ते 90 दिवस टिकतात. म्हणजे साधारणपणे 2-2 महिने, 2.5 महिने, 3 महिने एवढं आयुष्य असतं प्रत्येक पानाचं. नवीन पानाच्या निर्मितीचा वेळ आणि पूर्वीची टिकलेली पाने याच्यावरती ऊसावरच्या पानांची संख्या अवलंबून असते. साधारणपणे 10व्या महिन्यापासून पूर्ण वाढीचा काळ असतो आणि या काळात ऊसावरच्या पानांची संख्या 10च्या दरम्यान राहत असते. ऊस उत्पादनाची वरची 6 पानं सगळ्यात जास्त महत्वाची असतात. त्यामध्ये निर्माण होणारी साखर, त्यातनं त्याचं होणारं वहन कांड्याकडं, ते फार महत्वाचं असतं. प्रत्येक पानाच्या कुशीमध्ये एक कांडे येत असतं आणि ते पान त्या कांड्यांचे पोषण करत असतं आणि ते जणू त्याची आई असते. हिरवं पान ही त्या कांड्याची त्या आई असते. त्या कांड्यांचं पोषण करण्याची जबाबदारी त्या पानावरती अवलंबून असते. म्हणून काही जरी झालं तर हिरवी पानं काढू नयेत. हिरवी पानं जर काढली तर कांड्यांचं पोषण ठीक होत नाही का नाही आणि टनेज खाली येत असतं. वाळलेली पानं काढायला काय हरकत नाहीत, पण हिरवी पानं अजिबात काढू नका. आता पानांची माहिती आपल्याला असणं जास्त आवश्यक, कारण पानामध्येच साखर निर्माण असते. आपण बघितलं असेल, ऑब्झर्वेशन करायला पाहिजे, प्रत्येकाने निरीक्षण घ्यायला पाहिजे. ऊसाच्या पानांची सरासरी लांबी 1 मीटर असते, रुंदी साधारणपणे 5 सेंटीमीटर असते. एका पानाचे एका बाजूचे क्षेत्रफळ किती असतं? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर गुणिले 5 सेंटीमीटर, जे किती झाले इतके झाले, म्हणजे 0.05 चौरस मीटर असतं. मीटरमध्ये म्हटलं 0.05 चौरस मीटर असतं. म्हणजे एका ऊसाला मी मगाशी सांगितलं तुम्हाला की पूर्ण वाढीच्या काळात अवस्थेमध्ये 10 पानं जर असतील तर त्या पानाचं क्षेत्रफळ अर्धा चौरस मीटर असतं, अर्धा चौरस मीटर. आता आपण काय म्हणतो की एकरी 40,000 ऊस टिकले आणि तर मग किती 40,000 ऊसाला एका पानाला समजा अर्धा चौरस मीटर क्षेत्रफळ असेल तर 40,000 ऊसाला 20,000 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळ पानांचं असतं. मित्रांनो, हा केवळ आकड्याचा खेळ नाही आहे, वास्तव बघून घ्या. आपण काय म्हणतो, एका एकरामध्ये 4,000 चौरस मीटर जागा असते. 1 एकर म्हणजे 4,000 चौरस मीटर.
म्हणजे जर पर्णक्षेत्राचा जमिनीचा क्षेत्रफळ म्हणजे 20,000 भागिले 4,000, 20,000 जर पानाचं क्षेत्रफळ मग सांगितलं तुम्हाला, 20,000 हे पानाचं क्षेत्रफळ भागिले 4,000 हे काय झालं, 4,000 हे जमिनीचं क्षेत्रफळ आहे. म्हणजे 5 हा गुणोत्तर आहे ना, हा लीफ एरिया इंडेक्स हा अतिशय वरच्या पृष्ठभागामध्ये प्रति चौरस मीटरला 70 ते 75 स्टोमाटा म्हणजे पर्णछिद्र असतात. त्या स्टोमाटामधून आपल्याला कार्बन डायऑक्साईड येत असतो आणि त्याच्यामधून ऑक्सिजन बाहेर जात असतो, फोटोसिंथेसिस होत असतं. आणि 140 ह्याच्यावरती आधारित आपल्याला पर्णक्षेत्र किती आहे मग सांगितल्याप्रमाणे 20,000 चौरस मीटर. पुढचं बघूया काय विषय तो. आता हे सगळं खरं आहे, पानांची स्पर्धा होत असते. 120व्या दिवसातली पानं एकमेकाला भिडायला लागतात. खालची पानं वरच्या पानांच्या थराने झाकळली जातात. झाकळलेल्या पानावरती पुरेसा प्रकाश पोहोचत नाही, अशी पानं साखर निर्मितीचं काम योग्य करू शकत नाहीत. पानांची स्पर्धा अशी होत राहते आणि 2 थरींच्या पानांच्या परस्पर सावलीने फोटोसिंथेसिस होत नाही, कारण फोटोसिंथेसिस म्हणजे साखरेचं उत्पादन. म्हणून अरुंद सरी ठेवायची ऐवजी रुंद जर सरी ठेवली तर पानांची स्पर्धा कमी होते. म्हणून रुंद सरी असावी. 3.5 फुटाची सरी नको हे सांगण्यासाठी तुम्हाला पानांचा आणि यांचा इतिहास सांगितला. पुढे काय ते बघूया की साधारणपणे मुळांचा काय विषय बघूया. पानांचा आपण बघितलं, अरुंद सरी नको. मुळं 2 प्रकारची असतात. उसाला 2 प्रकारची मुळं असतात. एक म्हणजे कांडी मुळं, जे कांड्यापासून मिळणारी मुळं, आणि दुसरी कोंभापासून येणारी मुळं. कांड्यापासून जी मुळं येतात त्यांना सेट रूट म्हणतात. ते बेणे कांड्यावर बेणे लावल्यानंतर भराभर भराभर बारकी बारकी पांढरी मुळं यायला लागतात. त्यांचं काम वेगळं असतं. आणि कोंभ मूळ म्हणजे एकदा कोंभ आला उसाचा की त्यापासून जे मुळं येतात ते खरं मूळ असतं, ते शेवटपर्यंत टिकणारं, त्याला म्हणतात त्या कोंभ मुळं. आता आणखीन त्याच्यामध्ये फरक आहे बघा. कोंभमुळापासून जी मुळं येतात ना, त्यात आणखीन 3-4 प्रकारची मुळं असतात. एक म्हणजे अन्नद्रव्य शोषण करणारी मुळं, त्याला ऍब्सॉर्बिंग रूट म्हणतात. दुसरं आहे आधार देणारी मुळं, त्याला बट्रेस रूट्स म्हणतात. आणि तिसरं आहे दोरीमुळं. दोरीमुळं खूप खोल जातात. प्रत्येक फुटव्याला वेगळ्या वेगळ्या मुळ्या येत असतात. आणि या मुळ्यांचे गमत काय ते पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल. काय झालं बघा की पोषण मुळं किती असतात, 2 फुट लांब असतात. आधार मुळं जे असतात ती 6 ते 7 फूट लांब असतात. आणि दोरी मुळं 10 फूट लांब असतात. प्रत्येक मुळाची लांबी असते. ते थोडक्यात बघा की एवढ्या जर मुळ्या असतील तर आपल्याला रुंद सरी पाहिजे. एक गमत बघा की एका बेटातील सगळ्या प्रकारची आपण मुळं काढली आणि एकमेकाला समोर लावत गेलो आपण तर त्याची लांबी 8 किलोमीटर होऊ शकते. 8 किलोमीटर लांबी होऊ शकते. एका बेटातल्या उसाची मुळं एका पुढे लावली तर 8 किलोमीटर लांबी होऊ शकते. आणि त्याचं क्षेत्रफळ 1284 मीटर असतं. थोडक्यात काय की अरुंद सरी असेल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणारी मुळं त्यात सामावू शकत नाहीत. 2.5 ते 3 फूट विस्तारामध्ये मुळांची संख्या खूप असते. पण सरी जर अरुंद फूट असेल, 3.5 फुटाची सरी असेल तर त्याचा स्पर्धा जास्ती होते. म्हणून कमीत कमी आपल्याला सरीची रुंदी 5 फूट असायला हवी, 4.5 ते 5 फूट. सरी अरुंद असेल तर स्पर्धा होत राहते. ओलावा, सेंद्रिय पदार्थामुळे मुळ्या वाढतात. आपण म्हणतो सेंद्रिय पदार्थ भरपूर घाला, चांगलं ठिबक पाणी असू द्या, मुळ्यांची संख्या वाढत असते आणि ते मुळ्यांची स्पर्धा पण राहते. आपण जर अरुंद सरी ठेवली तर स्पर्धेमुळं हे वाढतात. बघा मुळ्यांचा विस्तार कसा येतो. जमिनीची खोली कशी आहे बघा, 1 ते 2 इंचामध्ये 18% असतं. सगळ्यात जास्ती प्रमाण असतं 2 ते 8 इंचामध्ये. वरच्या 2 ते 8 इंचामध्ये 42% मुळ्यांचं प्रमाण असतं. 8 ते 16 इंचामध्ये 24% असतं मुळ्यांचे प्रमाण. थोडक्यात काय 16 इंच भागामध्ये म्हणजे साधारणपणे 1.5 फुटा वरच्या 1.5 फूट तरामध्ये आपल्याला किती मिळेल, 42 अधिक 24 अधिक 18 म्हणजे जवळजवळ 85% आपल्याला मुळ्या वरच्या 1.5-2 फुटात मिळतात. शोषण करणारी मुळे ही वरच्या 2 फुटापर्यंत असतात. आणि ठिबक सिंचन किंवा फर्टिगेशन त्यांचा कार्यक्षम उपयोग करून घ्यावा लागतो. या मुळ्यांचा विस्तार कसा समजून घ्या. या सगळ्यात एक लक्षात ठेवा की सरीची रुंदी अत्यावश्यक आहे पाण्याची स्पर्धा टाळण्यासाठी, मुळांचा विस्तार टाळण्यासाठी. पुढच्या स्लाइडमध्ये तपशील कसा आलाय पहा. आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं. मग विक्रमी उत्पादन म्हटल्यानंतर काही गोष्टी अत्यावश्यक आहेत, अतिशय संवेदनशील आहेत. काय काय पाहिजे. विक्रमी उत्पादन घ्यायचं आपल्याला ठरलेलं आहे. एक म्हणजे काही जरी असलं तर उन्हाळी नांगरट झालीच पाहिजे. मागचं पीक गेलेलं आहे, खोडवा असेल किंवा कुठला असेल, उन्हाळी नांगरट करायलाच पाहिजे. पिकांची फेरपालट केलीच पाहिजे. आणि कडधान्यांची पिकं घेणं आवश्यक आहे. त्यात सेंद्रिय खतं भरपूर घातली पाहिजेत. आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे उसाचं पाचट ठेवलं पाहिजे, कारखान्याचे कंपोस्ट घातलं पाहिजे, शेणखत घेतलं पाहिजे, थोड्या प्रमाणात हे असावं.
लेंडीखत असा म्हणजे शेळ्या बसवायत, जीवाणूंचा वापर केला पाहिजे, बेणं आणि बेण्यांची प्रक्रिया केली पाहिजे, आणि चांगल्या ज्या जाती असतील ना 86-032, 265, पाडेगाव 10,001 अशा जाती घ्यायला पाहिजेत. आणि आपल्याला त्यापासून एक चांगलं रोपांची तयारी केली पाहिजे. आणि ती अभिनव रोप म्हणजे आपल्याला सुपरकेन नर्सरी असतं ना, तो वेगळा विषय होऊ शकत, सुपरकेन नर्सरी पण रोपं करून ती लावली पाहिजेत. सरी रुंद असायला पाहिजे, 1.5 फूट प्रत्येक रोपट्यातलं अंतर असायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सुपरकेन नर्सरी पद्धतीची रोपं लावायची आहेत, कांड्या लावायच्या नाही शक्यतो, कारण विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे. आणि नियंत्रण कशाचं करायचं आहे? रोगाचं नियंत्रण करायचं आहे, संतुलित पोषण करायचं आहे, शास्त्रोक्त फर्टिगेशन करायचं आहे, रोगकिडींचं नियंत्रण करायचं आहे, पाण्याचं व्यवस्थापन चांगलं पाहिजे, शक्यतो ठिबक सिंचन पाहिजे, निचरा प्रणाली असायला पाहिजे, बाळ भरणी, मोठी भरणी, जेठा मोडणे, मरके बारके वाळके खिडके काढून टाकणे, ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि ऊस संजीवनीच्या फवारण्या कराव्या. एवढ्या सगळ्या जर घटक जर आपण वापरले तर आपल्याला विक्रमी उत्पादन मिळू शकतं. बघा पुढच्या स्लाइडमध्ये मी काय म्हणतोय ते. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला एका कुंडलीच्या स्वरूपात हे मॉडेल मांडलेलं आहे. हे सगळं मॉडेल मांडलेलं आहे, तुम्हाला दिसते की नाही मला माहित नाही का नाही. 12 घटक आहेत त्याच्यामध्ये. त्या 12 घटकांचं विवेचन पुढे आलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी. पुढे घ्या, पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आपण. पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आपण की विक्रमी उत्पादनाची फेरफारीची पिकं फार महत्वाची आहेत. पहिला घटक काय आहे की उन्हाळी नांगरट. उन्हाळी नांगरट काय करायचं की थोडा ऊस गेल्यानंतर पाचट जमिनीत घसरायचं आहे, जमीन चांगली नांगरून तापवायची. त्यामुळे मातीत का करायची उन्हाळी नांगरट? उन्हाळी नांगरट करायची, जमीन चांगली तापवायची. कशासाठी? की जमिनीमध्ये मातीमध्ये आपण पूर्वीच्या पिकाला, कदाचित ऊसाचं पीक असेल किंवा कुठलंही पीक असेल तर त्यासाठी जी खतं घातलेली असतात ती अन्नजवळ फिक्स झालेली असतात. आणि ती अन्नजवळ फिक्स झालेली असतात की उन्हामुळं किंवा नांगरटीच्यामुळं ढेकळं विरविरीत होतात आणि त्यामुळे अन्नद्रव्य विमुक्त होतात आणि ती पुढच्या पिकाला उपलब्ध होतात. त्याचबरोबर काय होत असतं की उन्हाळी नांगरटीमुळं किंवा तापवण्यामुळं किडींचे जे कोश असतात, अंड्या असतात, अळ्या असतात, ते सगळे मरून जातात. आणि नांगरट करताना काय होत असतं की पक्षी पाठोपाठ येतात, ते नेमके बरोबर किडी उचलून घेत असतात. अंडी, अळी, कोश सगळं उचलून जातात आणि किडींचं नियंत्रण उन्हाळी नांगरटीचं चांगलं होत असतं. आणि विशेष म्हणजे नांगरट केल्यानंतर, जमीन तापल्यानंतर सूक्ष्म जीवाणूंना ऊब मिळते आणि चैतन्य येते, ते चेतवले जातात. पुढच्या स्लाइडमध्ये काय म्हटलंय बघा मी, असं आहे की कसे असतात की ह्याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय घटक वाढवायचा आवश्यक. आपल्याला जमिनीतला नांगरटीनंतर सेंद्रिय घटक वाढवायचे असतात. 3 घटक आहेत, 3 प्रकार आहेत मातीचे, 3 मुख्य घटक आहेत. एक म्हणजे भौतिक घटक, दुसरा रासायनिक घटक, तिसरा जैविक घटक. आता हा जैविक घटक अत्यंत महत्वाचा असतो आणि तो जैविक घटक असतो ना, तो सेंद्रिय पदावरती वाढत असतो. आता सेंद्रिय घटक वाढवायचं कसं आहे? मी तर सांगतो, आपल्याला विक्रमी उत्पादन घ्यायचं आहे ना, तर कमीत कमी 40 टन सेंद्रिय घटक वाढले पाहिजे. सेंद्रिय खतं घातली पाहिजे. आता 40 टन घालायचे म्हटल्यानंतर एवढं शक्य आहे काय हो? लोकांना फार मोठा आकडा वाटतो, पण तो मोठा आकडा नाही, आपल्याला सहज करणं शक्य आहे. काय शक्य आहे की कसं होतंय बघा, आपण पूर्वी तर हे घातलेलं आहे, खोडवा घेतलेला आहे, त्याच्या आधी लागण होती. नांगरट करायच्या आधी काय करायचं, उसाचं पाचट जे असते ना, ते उसाचं पाचट कधीही पेटवायचं नाही, अजिबात पेटवू नका. उसाचं पाचट पेटवणं म्हणजे आपलं क्षेत्रातलं सोनं घालवण्यासारखं आहे. लागणीचं आणि खोडव्याचं पाचट जर दोन्ही मिळून म्हटलं तर साधारणपणे 12 टन तरी पडतं. 12 ते 14 टन हे उसाच्या लागणीचं पाचट असतं. आणि पाचट अतिशय महत्वाचं असतं, जणू प्रत्येक काडी म्हणजे सोन्याची काडी असते. त्या पाचटामध्ये काय असतं, लिग्निन असतं. 23 ते 26% लिग्निन असतं. आणि ते लिग्निन कशाला महत्व असतं की लिग्निन हे तुमच्या शेतामध्ये ह्युमस तयारासाठी. ह्युमस म्हणजे काय? लिग्नोप्रोटीन. लिग्निन आणि प्रोटीन म्हणजे लिग्नोप्रोटीन, त्यापासून ह्युमस पण असतं. आपण कडधान्य पिके घेतली असल्यास त्या कडधान्याचा पाला जमिनीवर पडतो, तो काय आपण वेचून हे करत नाही काय नाही, तर त्यामध्ये 2 टन पाला पडतो. एक हरभऱ्याचं बेवड गेला असं म्हणतो मी, हरभऱ्याच्या बेवडानं 1 टन त्यामुळं आपल्याला हे मिळत असतं. आणि जमिनीत जी मुळकट राहतात ना, उसाची असोत किंवा कडधान्याची असोत, ती 2 टन असतात. आणि आपल्याला ताग किंवा ढेंचा घ्यायचा, आपल्याला उसाचं पीक घेण्यापूर्वी ताग किंवा ढेंचा घ्यावा. त्यातून 8 टन एकरी आपल्याला सेंद्रिय खत मिळत असतं. आणि कारखान्याचा प्रत्येक ठिकाणी कारखाना असतो, त्या कारखान्याचा कंपोस्ट आपल्याला साधारण 8 ते 10 टन घ्यायचं. 10 टन जर ते घेतलं, आणि शेणखत फार घ्यावं असं मी म्हणत नाही, कारण ते मिळत नाही, आपल्याला महाग पडतं बरंच. पण शेणखत साधारण 4 टन घ्यावं. आणि कोंबडी खत जास्ती घेण्याचा हव्यास करू नका, 1 ते 2 टनापेक्षा जास्ती घेऊ नका. असं सगळं जर केलं तर 38 ते 40 टन आपल्या शेतामध्ये आपण सेंद्रिय घटक असं वाढवायचे. याचा उपयोग काय?
या सेंद्रिय घटकांचा उपयोग असा आहे की सेंद्रिय पदार्थ हे जीवाणूंचं अन्न असतं. सेंद्रिय पदार्थ हे जीवाणूंचं अन्न असतं. वास्तविक सेंद्रिय पदार्थ काय ऊसाचं अन्न नाही आहे, ते जीवाणूंचं अन्न आहे. आपण जीवाणू मग जीवाणूच्या आळवण्या करून त्याचं संवर्धन करायचं असतं. सेंद्रिय घटक म्हणजे ऊसासाठी अन्नाचं कोठार आहे. अन्नाचं कोठार केव्हा की जेव्हा जीवाणू त्याच्यावरती काम करायला लागतात, त्यांना अन्नद्रव्य निघतात आणि मग ते ऊसाला उपमिळत असतं. आता जीवाणूंच्या श्वसनातून कार्बन डायऑक्साईड निघत असतो आणि तो मुळाच्या सान्निध्यातील पाण्यात मिसळतो. त्यापासून कार्बोनिक ऍसिड तयार होत असतं आणि त्यामुळे ऍसिडिक मीडियम तयार होतं की त्यामध्ये मातीच्या कणातले अन्नद्रव्य असतात ते त्यात विरघळतात आणि मग सेंद्रियांचं विघटन व्हायला लागतं. त्यात काय प्रोटीनचं अमिनो ऍसिड निघायला लागतात, पिष्टमय पदार्थ निघायला लागतात आणि मग हळूहळू जमिनीचं अन्नद्रव्य दीर्घकाळ आपल्या ऊसाला मिळायला लागतात, पिकाला मिळायला लागतात. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. पुढचं काय बघूया आपल्या ह्याच्यामध्ये की त्यातून काय होत असतं, ह्युमस नावाचा पदार्थ तयार. मग तुम्हाला सांगितलं ह्युमस म्हणजे काय की लिग्निन आणि प्रोटीन जे सेंद्रिय खतं असतात त्यांचं जेव्हा अपघटन होत असतं त्या ह्याच्यामुळं जीवाणूच्या अक्षरमुळं त्यापासून लिग्निन वेगळा होत असतो आणि वेगळे अमिनो ऍसिड निघत असतात आणि ह्याचं दोन्हीचे मिळून जे होतं ना त्याच्या कॉम्बिनेशन त्याला ह्युमस म्हणतात. थोड्या दिवसांनी काय होत असतं ते ह्युमस असतं ना, ती ह्युमस मातीची संघटित होत जातं आणि त्यातून हिमिक ऍसिड, फल्विक ऍसिड, ह्युमिन असे पदार्थ होतात. त्या ह्युमसमुळं जमिनीचा पोत चांगला राहतो, जलसंधारण शक्ती वाढते, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी म्हणजे अन्नद्रव्य एकमेकाशी विनिमय करून घेणं ते वाढत जातं. सामू चांगला राहतो आणि अन्नद्रव्य धीमेपणाने दीर्घकाळ मिळतात. मुळामध्ये सायटोकायनिन निर्माण होत असतात, पानामध्ये जिब्रेलिन होत असतं, ऑक्सिजन निर्माण होतात. थोडक्यात काय की संजीवक जे आहेत ना ती भरपूर प्रमाणात आपण हे घेतल्यानंतर संजीवक निर्माण होतात, त्याचा वाढीवरती चांगला उपयोग होत असतो. पुढच्या ह्याच्यामध्ये काय राहिलं बघा की जीवाणू आपण सांगितलं आता की जीवाणू पाहिजेत की सेंद्रिय पदार्थ हे मुख्यत्व अन्न आहे ते जीवाणूंचे आहेत. जीवाणू किती प्रकारचे आहेत? जीवाणू बघा, एक म्हणजे अझोटोबॅक्टर आहे. या अझोटोबॅक्टरमुळे मुळ्या सुटतात, नंतर त्याचं स्थिरीकरण होत असतं. त्यानंतर इंडोर ऍसिटिक ऍसिड, निकोटिनिक ऍसिड, जिब्रॅलिक ऍसिड, हेट्रॉक्झिन असे त्याच्यापासून संजीवक निर्माण होतात. म्हणून चांगल्या मोठ्या प्रमाणात जर सेंद्रिय खतं असतील आणि जीवाणू जर ते कार्यरत असतील तर संजीवक वेगळी फवारायचं कारण नाही, काय नाही. म्हणून संजीवक निर्मितीसाठी सेंद्रिय खतं भरपूर प्रमाणात पाहिजेत, ज्यामध्ये अझोटोबॅक्टर सारखे आपल्याला जीवाणू घातले पाहिजेत. आणि या जीवाणूंच्या मुळे किंवा ह्याच्यामुळे आपल्याला फुटवे चांगली निघतात, फुटव्यांची जाडी चांगली होते, कांड्याची संख्या वाढते आणि ऊसाची उंची वाढते. त्यानंतर फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया, ह्या अनेक प्रकारचे बॅक्टेरिया म्हणून एकत्र असतात, ते एकत्रित काम करतात. त्यांच्यामुळे काय होत असतं की मुळ्या सुटतात आणि जमिनीतलं फॉस्फरस जो असतो ना, आपण बघतो ना की आपण पुष्कळ प्रकारचे अन्नद्रव्य घालतो, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम घालत असतो. त्यात सगळ्यात विशेषतः जो फॉस्फरस असतो तो फॉस्फरस काय करतो, जमिनीमध्ये लगेच फिक्स होऊन जातो. तुम्ही 100 किलो घातला असता त्याला 20% तो पिकाला मिळतो, 80% फिक्स होत जातो. परंतु फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया जर आपण घातले जमिनीमध्ये, आळवणी जर केली तर जमिनीतला फॉस्फरस फिक्स झाले फॉस्फरस ते ऊसाला उपलब्ध होत असतो. म्हणून पीएचबीची आळवणी आवश्यक आहे. पण महत्वाचं म्हणजे ऍसेटोबॅक्टरम जो आहे तो ऍसेटोबॅक्टरम जेव्हा शरीरामध्ये जातो ऊसाच्या, तेव्हा तो नत्राचा प्रभाव वाढतो. आपण युरिया किंवा डीएपीच्या स्वरूपात जे नायट्रोजन घालत असतो किंवा सेंद्रिय खतातून जो नायट्रोजन मिळत असतो त्याचं उपयोजन फार चांगलं होत असतं ऍसेटोबॅक्टेरियममुळे. ऍसेटोबॅक्टरची फवारणी अत्यावश्यक आहे. विशेषतः ती सुपर केन नर्सरीमध्ये रोपांच्या अवस्थेत केलेली जास्त चांगली किंवा कुठल्याही अवस्थेत केलेली चालते. त्याच्यामुळे जो वाढ जोमदार होत असते आणि 20% उत्पादन जास्ती मिळत असतं आणि विशेषतः पर्यावरण सुरक्षा हा त्यातला वैशिष्ट्य भाग आहे. कंपोस्टिंग जीवाणू जे आहेत ना याचा उपयोग काय, आपण सांगितलं की 40 टन एकरी सेंद्रिय घटक घालायचे आहे. ते सेंद्रिय घटक जर चांगले कुजलेले नसतील, अर्धवट कुजले असतील तर ते बाधक ठरतात. ते बाधक ठरू नये, त्यांचं ते चांगले कुजले पाहिजे. त्यासाठी काय करतात, त्याच्यावर कंपोस्टिंग जीवाणू घालायचं. अनेक जीवाणूंचं ते मिश्रण आहे, म्हणून कंपोस्टिंग जीवाणूचा उपयोग करून पाचट असेल किंवा इतर कोणी सेंद्रिय घटक चांगले कुजवावेत आणि ते कुजल्यानंतर त्यापासून ह्युमस निर्माण होत असतं. EPN नावाचे ज्या एक नेमॅटोड, एंटोमोपॅथो नेमॅटोडा, एक बारीक होता नेमॅटोड आहे. हा काय करतो की हुमणी किंवा हिमणीसारख्या आळ्या ज्या आहेत ना त्यांच्यापर्यंत स्वतः जातो, त्याचा पाठलाग करून त्यांना मारतो. हुमणीच्या नियंत्रणासाठी किंवा इतर किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी EPN एंटोमोपॅथो नेमॅटोड हे अत्यावश्यक आहे. आणखीन एक आहे मेटारायझियम.
नंतर बिवेरिया. मेटारिझम आणि बिवेरिया सुद्धा आपल्याला खोड कीड असेल, कांडे कीड असेल किंवा मुळावरची कीड असेल, उसावरती खूप मोठ्या किडी येत असतात, त्यांच्या नियंत्रणासाठी खूप चांगला उपयोग होत असतो त्यांचा. म्हणून मेटारायझियम, बिवेरिया आणि ट्रायकोडर्मामुळं बुरशीजन्य रोग तर कमी होतोच होतो, पण विशेषतः ट्रायकोडर्मामुळे जमिनीत घातलेली अन्नद्रव्य जे असतात ना, ते चांगलं उपलब्ध करून द्यायचं काम ट्रायकोडर्मा करत असतो. कीड आणि रोगांच्या नियंत्रणासाठी आणि विशेषतः आपल्याला अन्नद्रव्यांचं चांगलं उपयोग होण्यासाठी अझोटोबॅक्टर, पीएसबी, ऍसिटोबॅक्टेरियम, कंपोस्टिंग जीवाणू, एपीएन, मेटारायझम ची अत्यावश्यक हे गरज असते. आता पुढचा जो भाग आहे ना, तो अतिशय महत्वाचा आहे. बघा कसा आहे, मी सांगतोय तो पुढचा भाग. पुढच्या स्लाइडमध्ये बघा की आपण बघितलं मोठ्या प्रमाणात आपल्याला शेंद्रिय घालायचं आहे, जीवाणू वापरायचे आहेत त्याच्यामध्ये, त्यानंतर आपल्याला चांगल्या जाती लावायच्या आहेत, विशेषतः 265 आणि 8632 आणि हे करायचं आहे. पण अगदी सरळ साधी गोष्ट करण्यासाठी लागणीचं अंतर जे आहे ते महत्वाचं आहे म्हणून सांगतोय. मग 3.5 फूट नको, 4 फूट नको, 4.5 फूट चालेल, 5 फूट उत्तमच आहे. का बरं? की बघा सरीच्या रुंदीचा किती परिणाम होत असतो ऊसाच्या संख्येवरती. उत्पादन कशावरती अवलंबून असतं की त्याच्या वेळेला तोडणीच्या वेळी सुरुवातीला मस्त लागवड असतील ऊस, पण तोडणीच्या वेळी ऊसाची संख्या जेवढी आहे ना ती फार महत्वाची असते. जास्तीत जास्त 40,000 ऊस टेकून राहावेत, प्रत्येक ऊसाचं वजन 2.5 किलो राहावं, असं केलं तर आपल्याला 100 टनाच्या वरती येत असतं. शक्य आहे का हे? साधं शक्य आहे. 265 जात असो किंवा 8632 जात असो, 3.5 फूट असेल तर सरासरी संख्या 32,000 किंवा 33,000 होते. सगळ्यात बाकीच्या गोष्टी अनुकूल असल्या तरी सुद्धा 4 फूट सरी असेल तर आपल्याला 36,000 ऊस मिळू शकतील सरासरी. पण 4.5 फूटचे केली तर सरासरी आपल्याला 39,000 आपल्याला ऊस मिळू शकतात. आणि 5 फुटाची सरी असेल तर सर्वात जास्ती विशेषतः 8632 मध्ये आपल्याला 45,000 ऊस मिळतात शेवटपर्यंत, आणि 265 मध्ये मात्र 34,000 ऊस मिळतात. म्हणजे ऊसाच्या रुंदीचं किती महत्व आहे, आपल्याला पाहिजे असेल ते ऊसाची संख्या टिकवण्यासाठी लक्षात आलेलं आहे. आता हे असंच टिकून राहिलं का? पुढे बघूया आपण की नेक्स्ट प्लीज, की नुसती संख्या टिकणं महत्वाची नाही, ऊसाचं वजन राहिलं पाहिजे. ऊसाचं वजन किती राहिलं पाहिजे? आपल्याला साधारणपणे आपल्याला 2.5 टनापर्यंत एका ऊसाचं वजन 2.5 किलोपर्यंत जायला पाहिजे. इथं बघितलं तुम्ही तर लक्षात येईल की 3.5 फुटाला सगळ्यात कमी वजन असतं, 2.17. त्यानंतर रुंदी 4 फूट असेल तर 2.35 होतं, 4.5 फूट असेल तर वाढतं वजन प्रत्येक. पण 5 फूट रुंद जर सरी असेल तर दोन्हीमध्ये कुठलीही जात असो जवळजवळ 3 किलो वजन होत असतं, आणि 40,000 ऊस आणि 3 किलो ऊसाचं वजन म्हटलं तर 120 टन होत असतं. सरासरी तर बघितलं आपण एकरी ऊस उत्पादन 70 टनावर 114 टनावर जाऊ शकतं केवळ सरीची रुंदी वाढवल्यानंतर. म्हणून सरीची रुंदी वाढवणं हे फार महत्वाचं असतं. 5 फूट सरी असावी हा अगदी निश्चित आपला उपाय ठरलेला आहे. पुढचं घ्या बघू. पुढच्या साईडमध्ये आपण काय बघतो, निष्कर्षाचा निघालेला आहे. सरीची रुंदी वाढेल तसं तोडणीच्या वेळी परिपक्व ऊसांची संख्या वाढते. सरीची रुंदी वाढवल्यास प्रत्येक ऊसाचं वजन वाढतं. सरीची रुंदी वाढवल्यास एकरी टनेज पण वाढतं. म्हणून 5 फूट रुंद सरी असावी, 2 रोपांतर अंतर 1.5 फूट ठेवावं, तर एकरी आपल्याला सरासरी 39,604 एवढे गाळप ऊस योग्य ऊस मिळतात. आणि प्रत्येक ऊसाचं सरासरी उत्पन्न सरासरी वजन त्यामुळे 3 किलो होतं, म्हणजे 115-120 टन आपल्याला उत्पादन मिळू शकतं. पण एवढ्यावरती भागत नाही काय नाही. आपल्याला महत्वाची गोष्ट आहे त्या खतांचं नियोजन फार महत्वाचं आहे. पुढचा नेक्स्ट पॉईंट घ्या प्लीज. आपल्या लक्षात येईल की आपण पाहिलं की ऊसाच्या कुंडलीमध्ये काय महत्वाचं आहे. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, उन्हाळी नांगरट महत्वाची आहे, नंतर सेंद्रिय खतं महत्वाचे आहेत, जीवाणू महत्वाचे आहेत, जाती महत्वाच्या आहेत, रोप लावण महत्वाचे आहेत, त्याचं अंतर महत्वाचं आहे. आणि आपण खतं घालायची आहेत, ती खतं किती घालायची हो, खतं किती घालायची आता आपल्याला टार्गेटेड आहे. नेहमीच आपलं विद्यापीठाचं किंवा कुठला असेल तर शिफारस तर ते करायलाच पाहिजे. पण त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं म्हणजे सॉइल टेस्ट क्राप रिस्पॉन्स नावाचं एक तंत्र महात्मा फुले विद्यापीठाने निर्माण केलंय. जमिनीची तपासणी अत्यंत आवश्यक आहे. जमिनीची तपासणी करून त्याच्यावरती आधारित आपल्याला 100 टनासाठी किती नायट्रोजन लागतो, किती फॉस्फरस लागतो, किती पोटॅशियम लागतो, किती कॅल्शियम लागतो, मॅग्नेशियम, हे सगळं वर्कआउट करायचं. आणि त्याप्रमाणे आपल्याला 100, 125, 150 टनासाठी अस्तित्व अपेक्षिताकडे निश्चित करायचे. आणि मग सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स समीकरणातून ध्येयपूर्तीसाठी हे सगळे कुठली घ्यायचे करायचे. एक लक्षात ठेवायचं
की आपल्याला 100 टनाच्या वरती उत्पादन पाहिजे असेल तर अन्नद्रव्य किती घालायचं हे ठरवावं लागतं. आता मला तुम्हाला सांगता येणार नाही, कारण तुझ्या जमिनी कशा आहेत त्याच्यावरती अवलंबून राहत असतं ते. पण हे अन्नद्रव्य प्रामुख्यानं आपल्याला ठिबक पद्धत द्यावी. ठिबक सिंचन आवश्यक आहे. आपल्याला विक्रमी उत्पादनाकडे जाताना ठिबक 40 नको आहे, आपल्याला 35 टन नको आहे, आपल्याला 100 टन 125 टन ठिबक सिंचन आवश्यक आहे. आणि ठिबक सिंचन म्हणजे कसं आहे, त्या ठिबक मध्ये 2 फायदे आहेत. एक म्हणजे ओलावा चांगला ठेवला जातो, आणि त्या ओलावाबरोबर आपल्याला काय मिळत असतं की त्यातनं आपल्याला खतं देता येतात. म्हणजे ठिबक सिंचनाचा उपयोग केवळ पाण्यासाठी नाही आहे. केवळ पाण्यासाठी वापरणं म्हणजे एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की निव्वळ पाण्यासाठी वापरणं ठिबक सिंचन म्हणजे सुपरफास्ट ट्रेन रनिंग फ्रॉम मुंबई टू दिल्ली, मुंबईहून दिल्लीला जाणारी सुपरफास्ट ट्रेन विदाउट पॅसेंजर, त्यात माणसंच बसली नाही तर काय उपयोग. रोज 2-4 खेपा मारत असल्या विमानाच्या असो किंवा त्यात पॅसेंजरनं काय तसं ठिबक पद्धतीनं आपल्याला खतं द्यायला पाहिजे. खतं देण्यासाठी ठिबकचा वापर करायचा, त्याला फर्टिगेशन म्हणतात. आणि फर्टिगेशन फार महत्वाचं. हे फर्टिगेशन इतकं महत्वाचं असतं की कुठल्या वेळेला कुठल्या अवस्थेत किती द्यावं लागतं. फर्टिगेशनचा फायदा कसा आहे की तुमच्या कुठल्या वेळेला किती कुठल्या द्यायचं आपल्याला ठरवता येतं, आणि शेवटपर्यंत आपल्याला देता येतात. आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल अगदी भरणीनंतर सुद्धा आपल्याला खतं देता येतात. म्हणून आपल्याला जास्तीत जास्त काय करायला पाहिजे की फर्टिगेशनचा वापर केला पाहिजे आणि ठिबकचा वापर केला पाहिजे. आपण सगळी खतं दिली, हे केलं, सगळं केलं. आपण आंतरमशागत पण फार महत्वाची आहे. आंतरमशागत कशी महत्वाची आहे की फुटव्यांची संख्या टिकवून ठेवण्यासाठी किंवा फुटवे जाड होण्यासाठी हे अतिशय महत्वाचे आहे. जर त्या आंतरमशागत जेव्हा काय करायला पाहिजे की त्यातलं मरका असेल, बारका असेल, वळका असेल, खिडका असेल ते काढून टाळायला पाहिजे, कारण ते स्पर्धा करत जातात, नुसारचं वजन कमी करत जातात. म्हणून आंतरमशागतीला हे अशी असावे, बाळभरणी असावी की मोठी भरणी असावी की त्यातून तणमुक्त राहणार पाहिजे, तण राहिलं नाही पाहिजे, बारकं मरकं वाळकं खिडकं काढून टाकायला पाहिजे. एवढं सगळं करून सुद्धा आपल्याला उत्पादन मिळत नाही. का बरं मिळत नाही? एक म्हणजे आधीची स्लाइड बघूया जरासा, त्याच्या आधीची स्लाइड बघूया. त्याच्यामध्ये कसं आहे, त्याच्यामध्ये की खतातून दिलेला 50% नायट्रोजन हा बाष्पीभवनाने निचरावून जात असतो किंवा पाण्याबरोबर वाहत असतो, म्हणून तो ठिबक पुन्हा द्यायचा आपल्याला. त्यानंतर पिकाला दिलेली फॉस्फरस पैकी 75% 80% बंदिस्त फिक्स होत असतो फॉस्फरस, आणि तो मिळत नाही आपल्याला. जमिनीत जरी पोटॅशियम भरपूर असलं तर तो पिकाला उपलब्ध होत नसतो. आणि नायट्रोजन जर वाढवलं तर कॅल्शियमची कमतरता असते. असे एकमेकाचे हे होत असतात, आणि या कारणानं आपल्याला 80 टनाच्या वरती जाता येत नाही. पुढची स्लाइड बघा. पुढच्या स्लाइडमध्ये असं दाखवतंय की फॉस्फरस वाढवला तर झिंक आणि लोहाची कमतरता येते. बोरॉन मॉलिब्डेनम वाढवलं तर अनिष्ट परिणाम होतात, आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही सूक्ष्मद्रव्ये परस्परांच्या आंतरक्रिया ज्यामध्ये घडत असतात त्या अनुकूल घडायला पाहिजे अशा पाहिजे. आणि जमिनीच्या घडामोडी इतक्या घडत असतात, आणि त्या जमिनी जर समजा ऍसिडिक असल्या तर अल्युमिनियम आणि फेरस इतक्या घातक पातळीला जातात की त्याच्यामुळे इतर सुद्धा अन्नद्रव्य मिळू शकत नाहीत. अल्कली जमिनीमध्ये अन्न शोषण होत नाही, क्षारपड जमिनीमध्ये अन्नाचं जमिनीत शोषण होत नाही. पाण्याचा ताण असेल किंवा अति पाणी झालं असेल तरी सुद्धा पोषण द्रव्य मिळत नाही, त्यांचं शोषण होत नाही. समजा तुम्ही डोंगराळ भागामध्ये किंवा अति निचऱ्याच्या जमिनीत आपण खतं हे घातले, आपले ऊस घेतला असेल तर खतांचा निचरा होत असतं. याचा अर्थ असा की आपण अगदी सॉइल टेस्ट क्रॉप रिस्पॉन्स म्हणून जरी खतं दिली, 100 टनाची दिली, 150 टनाची, तर ती खतं देऊन सुद्धा उपयोग होत नाही, सगळी खतं मिळत नाहीत. मग काय करायचं ह्याचा विचार करूया. बघा पुढे घ्या, नेक्स्ट प्लीज. मग याला काय करायचं? एक सिद्धांत असा आहे की एखादी जैविक क्रिया जेव्हा अनेक घटकांच्या प्रभावाखाली असते आणि त्यातला एखादा जरी घटक कमजोर असला तर त्या कमजोर घटकामुळे संपूर्ण जैविक क्रियेचा वेग मंदावतो. ऊसाचे उत्पादन ही एक जैविक क्रिया आहे. ऊसाचं उत्पादन ही जैविक क्रिया आहे. त्याला आपण खातो, जीवाणू खतं घालतो, ती जैविक क्रिया आहे. ह्या जैविक क्रियेमध्ये अनेक घटक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. ह्या जैविक क्रियेमध्ये एखादा जरी घटक, म्हणजे समजा नांगरट चांगली झाली नाही, किंवा समजा आपण सेंद्रिय खतं चांगली घातली नाहीत, किंवा जीवाणू घातली नाहीत आपल्याला, किंवा चांगली जात वापरली नाही, रोपं चांगली लावली नाहीत, सरीची रुंदी घेतली नाही बरोबर, अंतराचं रोपाचं अंतर बरोबर ठेवलं नाही, किंवा ठिबकची व्यवस्था केली नसेल, पाणी एखादं चुकलं, एखादं खत जर कमी झालं, एक जरी घटक कमी पडला तर त्या कमजोर घटकामुळे सगळं उत्पादन खाली येत असतं, त्या जैविक क्रियेचा मंद घडत असतं. मग अशा वेळेला काय करायचं याचा विचार आपण करायचा आहे. अशा वेळा जरीच रुंद सरी ठेवली असती किंवा इतर सगळे घटक जर अनुकूल असतील तर आपल्याला ऊस संजीवनी तंत्राचा वापर करायचा आहे. हा जो भाग आहे ना तो मी पुढच्या व्याख्यानात सांगणार आहे. आतापर्यंत आपण जे श्रवण केलं
त्याबद्दल धन्यवाद. आता इथूनचा भाग अतिशय महत्वाचा आहे. तो सर्वसाधारणपणे कोणी केलं जात नव्हतं आतापर्यंत ऊसामध्ये. संजीवकांच्या वापरांचा करून ऊसाचं उत्पादन कसं वाढवायचं आहे आपण नंतर बघूया. धन्यवाद.